बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीला या घरामध्ये परत आणण्यासाठी अवनीचे बाबा, आई आणि त्याचबरोबर महेश यांनी आता मोठं कारस्थान केलेलं आहे. मोठं कारस्थान करत आता या सगळ्यामध्ये खूप मोठी आता गोष्ट अशी घडली आणि त्यानंतर मात्र आता अवनीला अडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. अवनीला अडकवण्याचा त्यांनी जरी प्रयत्न केलेला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता जे काही सत्य समोर आलंय ते सत्य मात्र आता महाभयंकर आहे. नक्की काय घडलंय अवनी या सगळ्यामध्ये? मात्र हे घर तर सोडून निघून परत दानगटांच्या घरात जाणारच आहे. पण आता अवनीच्या बाबांनी केलेल्या कृत्यामुळे अवनीने मात्र आता खूप मोठी अनाउन्समेंट सुद्धा केलेली आहे. इकडे दांडगे पाटील म्हणजे आता दानगटांच्या घरचे सगळेच जण अवनीला घरी घेऊन जाण्यासाठी ढाल बनून कसे उभे राहिलेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अवनीच्या बाबांचे डोळे कसे उघडलेत पाहू. आता इकडे ज्या वेळेला म्हणजे धोंड्याचा त्या बोलत आहेत की ट्रक मी असा चालवला, मी तसा चालवला, त्यावेळेला अवनीला संशय आलेला आहे की ह्यांनी बहुतेक काहीतरी वेगळंच प्यायलंय आणि ती आता वास घेते आणि ती इकडे तात्यांना सांगायला लागते, धोंड्या तात्यांना सांगायला लागते, हे काय करताय तुम्ही? म्हणजे आता हे सगळं करून तुम्हाला या सगळ्यामध्ये अजून त्रास होणार, तुमची तब्येत खराब होणार. यावरती धोंड्या दादा इमोशनल होतात आणि त्यानंतर ते सांगायला लागतात, काय तब्येतीचं घेऊन बसलीस आणि काय माझ्या ह्याचं घेऊन बसलीस? खरं सांगायचं तर आता या जगण्याला काही अर्थ नाहीये. बायको होती त्यावेळेला कसं अगदी आनंदात सगळं प्रत्येक सण वार असा आनंदात साजरा केला जायचा. पण आता बायको गेल्यापासून सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत ना की काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला विचार करायला लागतो की घरामध्ये जिवंत तरी कशासाठी राहायचंय आपण, असं म्हटल्यावरती आता ह्या जगण्याला काही अर्थ राहिलेला नाहीये. त्यावरती अवनी म्हणते, असं का म्हणता? तुमची मुलं आहेत ना आणि तुमच्यावरती किती प्रेम करतात, पण तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता अजिबात कोणत्याही प्रकारे जर का आता असेच वागत राहिलात तर स्वतः तुम्हाला किती त्रास होईल, त्यांना किती त्रास होईल. यावरती ते म्हणतात, जाऊ दे ग, म्हणजे आता काय राहिलं नाही माझ्या आयुष्यात, तू आलेस ना तर आता खरं तर मला जगण्याची उमेद आले. मग अवनी सांगते, ठीक आहे, मी आले म्हणून तरी तुम्ही आता हे सगळं सोडून द्याल असं मी तुम्हाला सांगते. असं म्हटल्यावरती मात्र आता ते तांब्या खाली ठेवतात. ठीक आहे, कितपत काय जमेल मला माहीत नाहीये, पण नक्कीच तू म्हणतेस म्हणून तरी मी आता हे आत्ता तरी पित नाहीये असं म्हणत ते आता तो तांब्या खाली ठेवतात. कुठेतरी अवनीच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आता अवनीचा खूप मोठा रिस्पेक्ट केलेला असतो. बरं, हे सगळं होत असताना आपण इकडे तोपर्यंत आपण पाहिले की अवनीच्या बाबांनी मात्र आता ठरवलेलं आहे. अवनीच्या बाबांनी ठरवले की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा अवनीला आता घरी बोलवायचं आणि घरी बोलून अवनीला मात्र आता आपण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा घरी आता पाठवायचंच नाहीये नानगटांच्या. मग त्याच वेळेला इकडे आता आई वहिनीला सांगायला लागते, तू एक काम कर ना, अवनीला फोन कर ना, अवनीला सांग आता पेपर न्यायला घरी ये, तुला जे काही डॉक्युमेंट्स हवे आहेत ते डॉक्युमेंट्स घ्यायला आता तू घरी ये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच वहिनी सांगायला, वहिनीला असं वाटतं की ह्यांनी अवनीला डॉक्युमेंट्स देणार आहेत म्हणून ती अगदी चांगल्या मनाने अवनीला कॉल करायला लागते आणि ती अवनीला सांगायला लागते की अवनी, अगं तुला पेपर हवे होते ना, तू मला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हटली होतीस ना की तुला पेपर हवे आहेत, तर आता तेच पेपर घेण्यासाठी ये इकडे, तू घरी ये आणि पेपर घेऊन जा. यावरती अवनी म्हणते, पण बाबा, यावरती ती म्हणते, नाही बाबा काही बोलणार नाहीयेत, काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये बाबा आता म्हणजे काहीही झालं तरी त्यांनी सांगितलंय की आता तू म्हणजे तू आता येऊन ते पेपर घेऊन जाऊ शकतेस. असं म्हटल्यावर ती मात्र अवनी घरात सगळ्यांना सांगायला लागते की असं झालंय, मला बाबांनी घरी बोलवलंय, मला आता सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर मात्र घरी ये आणि पेपर घेऊन जा. त्यावरती मात्र आता राजा चिडलाय, अजिबात नाही, कुठेही कुणीही जायचं नाहीये. यावरती मात्र आता ती सांगायला लागते, असं काय करतोयस, मला जायलाच लागणार आहे, माझे पेपर मला आता आणायलाच पाहिजेत ना. राजा आता म्हणायला लागतो, पण जर का तुम्ही तिकडे गेलात आणि त्यांनी काहीतरी उलटा गोंधळ केला तर राजाला मात्र आता संशय आलेला आहे की काहीही झालं तरी आता या लोकांनी काहीतरी उलट सुलट केलं तर, असं म्हणत राजा आता मात्र तिला सांगत आहे, तू कुठेही जायचं नाहीयेस. पण त्याच वेळेला अवनी सांगते, मी खरं तर हे घर सोडलेलं आहे माझ्या शिक्षणासाठी,
आणि जर का मी माझ्या शिक्षणासाठी हे घर सोडलेलं असेल तर या सगळ्यामध्ये मी आता काहीही झालं तरीही सुद्धा मी पेपर घ्यायला जाणार म्हणजे जाणारच असं म्हटल्यावरती मात्र लगेचच इकडे आता अवनी सांगायला आणि अवनी तयार होते। त्यावरती धोंड्यात तिला सांगायला लागतात, पोरी तू जा, काही काळजी करू नकोस, मी राजाला पाठवते तुझ्यासोबत आणि काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला फोन कर। हे बघ, ती लोक तुझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाहीयेत आणि तू या घरची सून आहेस। एक गोष्ट लक्षात ठेव, या घरच्या सुनेच्या अधिकाराने मी आता तुला एकच गोष्ट सांगेन, काहीही झालं तरी सुद्धा तुला परत आणण्याची जबाबदारी माझी। जा, तू पेपर घेऊन ये, तुला काय शिकायचं आहे, काय नोकरी करायची आहे, तुला जे काय करायचं आहे ते सगळं करण्यासाठी मात्र आता तू इकडे या सगळ्यामध्ये समर्थ आहेस असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी विचार करते, खरंच यांचं मन किती सगळ्यांचं चांगलं आहे। अवनी दानगटांच्या घरामधून अवनी आता आलेली आहे। अवनी आल्यावरती मात्र आता अवनी इकडे सांगायला लागते, मी माझे पेपर घेण्यासाठी आलेली आहे। पण त्याच वेळेला महेश मात्र दार बंद करून घेतो आणि ज्या वेळेला महेश दार बंद करून घेतो आणि त्याच वेळेला मात्र आता महेशने दार बंद केल्यावरती इकडे आता तोपर्यंत अवनी पाहायला लागते आणि अवनी सांगायला लागते, दार का बंद केलंस दादा, आत्ताच्या आत्ता दार उघड। आणि त्यावरती तो म्हणतो, हे दार उघडणार नाहीये आणि तोपर्यंत आता मात्र अवनी सांगते, दार उघड। इकडे तोपर्यंत झिपऱ्या बाहेर आलाय, झिपऱ्या बाहेरच थांबलाय आणि दार लावलेलं बघून आता झिपऱ्याने इकडे आता धोंड्यात आत्या आणि इकडे राजाला कॉल केलेला आहे। तो अवनी सांगते, काय चाललंय हे? यावरती बाबा सांगायला लागतात, ज्या पद्धतीने आम्हाला फसवून तू त्या घरात निघून गेलीस ना, त्याच पद्धतीने तुला फसवून आम्ही या घरात परत आणलेलं आहे। आणि त्यावरती ती म्हणते, मागच्या वेळेला काय झालं माहिती आहे ना, म्हणजे आता मी सज्ञान आहे आणि मी लग्न केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही कुणीही मला आता अडवू शकत नाहीयेत। खबरदार, जर का मला अडवण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मी परत आरडाओरडा करेन। यावरती बाबा म्हणतात, काय आरडाओरडा करायचं ते कर, या चार भिंतींच्या बाहेर आता कोणालाही कळणार नाहीये की तू इकडे आलेली आहेस किंवा या सगळ्यामध्ये तू आता इथे आहेस ते असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, तुम्ही असं माझ्यासोबत करू शकत नाहीयेत। यावरती तो म्हणतो, मी पण बघतोय की आता या सगळ्यामध्ये तुला न्यायला कोण येतंय ते। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे महेश येतो आणि महेश आता तो व्हिडिओ दाखवायला लागतो। महेश ज्या वेळेला तो व्हिडिओ दाखवतो आणि तो सांगायला लागतो, बघ तुझ्या घरच्यांनी काय तुझे हाल करून ठेवलेत, आम्हाला रोजच्या अपडेट तुझ्या आता त्या बाजूच्या असलेल्या आत्याकडून मिळत आहे। असं म्हटल्यावरती ती म्हणते, हे सगळं चुकीचं आहे, ते माझे किती आणि कशी काळजी घेतात ही गोष्ट तुम्हाला माहीत सुद्धा नाहीये। यावरती ते म्हणतात, काळजी? कसली काळजी? ही अशी तुला त्रास देण्याची? मग आता अवनी विचार करते, यांच्या समोर डोकं फोडून काही उपयोग नाहीये। तोपर्यंत झिपऱ्याने घरी येत सगळा प्रकार सांगितलाय। राजा सांगायला लागतो, मी बोललो होतो ना यशोद्या, मी तुला बोललो होतो की नाही की तिला घरी तिकडे पाठवणं म्हणजे आता आपल्याच पायावरती धोंडा मारून घेण्यासारखं। आणि त्यानंतर मात्र आता तो सांगतोय, मी ह्यांना सोडणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये यांना आता अजिबातच सोडणार नाहीये। आत्ताच्या आत्ता मी त्यांना घेऊन येतोय। त्यावरती यशोदा म्हणतो, अजिबात नाही, एकटा जाऊ नकोस, थांब, आपण आता मी सोबत येतो। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे हे सगळे इकडे आता धोंड्यात आता आलाय आणि काय झालं यावरती झिपऱ्या सगळा प्रकार सांगतो आणि त्यानंतर धोंड्यात सांगतात, या श्रीमंतांना तर आता काही नाहीच आहे, म्हणजे त्यांना काही नाहीये नीतिमत्ता, डायरेक्ट आपल्या सुनेला तिकडे ठेवलंय काय? थांब, आत्ताच्या आत्ता माझ्या सुनेला जोपर्यंत मी इकडे आणत नाहीये ना, मी गप्पच बसणार नाहीये। मग दाखवतो त्यांना काय इंगा असतो दानगटांचा। चल रे राजा। राजाला घेऊन आता ते निघालेले आहेत, ते म्हणजे तिकडे अवनीच्या। त्याच वेळेला अवनी मात्र तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असताना हे दोघ जण दार फोडत आत शिरलेत। आत शिरल्यावरती मात्र धोंड्याला सांगतात की आमच्या सुनेला तुम्ही आता इथे पळवून ठेवलेत। येता पोलीस कंप्लेंट करूनच आलेलो आहे की आमच्या सुनेला, माझ्या मुलाच्या बायकोला तुम्ही आता इथे ठेवलेलं आहे, तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये म्हणजे माफी मिळणार नाहीये, आत्ताच्या आत्ता तिला सोडा। यावरती मात्र आता इकडे महेश सांगायला लागतोय, हे बघा आत्ताच्या आत्ता चालते वा, आमच्या बहिणीला 2 वेळेच देवण देऊ शकण्याची ऐपत नाही तुमची आणि तुम्ही मला सांगताय का? यावरती आपल्या सासरचा अपमान केल्यावरती अवनी पेटून उठले, तिने महेशची कॉलर धरले, खबरदार या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना एक शब्द बोललास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तिने आता त्याला चांगलाच धडा शिकवलेला आहे। प्रेक्षकांनो, एक एक करत मात्र
मात्र आता इकडे अवनीने आपल्या कुटुंबाच्या साठी जे काही बलिदान केले किंवा स्वतःसाठी जे काही केले त्यामध्ये आता तिने जरी केलं असलं वेगळ्या कारणासाठी तरी ती आता दानगटांच्या प्रेमात पडत चाललेली आहे, हे मात्र आपल्याला कळतच आहे.